जगाच्या कल्याणासाठी आराधना व परमेश्वराची स्तुती सुफी संतांनी कव्वाली या गायन प्रकारातून केली। ती परंपरा जिवंत ठेवणाऱ्या कव्वाली कलेचा सन्मान व्हावा असं मत प्रसिद्ध कव्वाल हाजी छोटे मजीद शोला यांनी व्यक्त केलंय। वो लड़की याद आती है या कव्वालीने तरुणांच्या मनावर राज्य करणारे कव्वाल हाजी छोटे मजीद शोला सोमवार रोजी माहूर येथे कार्यक्रमासाठी आले। यावेळी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली असता कव्वाली या सुफी संगीताच्या प्रकारातून देशभरात समानतेचा बंधुभावाचा संदेश दिला जातो। मात्र देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आजपर्यंत कव्वाली गायकाला सरकारकडून पद्मश्री पद्मभूषण पुरस्कार कधीच देण्यात आले नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली। आपल्या कलेने समाजाचा स्वाभिमान जपणाऱ्या व सर्व धर्म समभावाचे विचार व अखंड हिंदुस्थानचे महत्त्व समाजात पोहोचवणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांकडे आज दुर्लक्ष झालं आहे। त्यांच्या अनुभवांचं संरक्षण व जतन करण्याची जबाबदारी समाजाचीही आहे। त्यांच्या कलेला सन्मानाची पावती सरकारकडून कलाकारांना हवी आहे। प्रत्येकाची कव्वाली गझल गाण्याची पद्धत, बंदिशीची बांधणी, शब्दानुरूप वेगवेगळ्या स्वरगुच्छांची पखरण, शब्दफेक, शेर सादर करण्याची पद्धत तसंच श्रोत्यांना आपलंसं करण्याची हातोटी, सादरीकरणातील जोरकसपणा व हळूवारपणातील बारकावे या सगळ्यांना साजेसे व्यक्तिमत्व, योग्य साथीदारांची योग्य संगत म्हणजे गायकी रंगते। त्यातूनच श्रोत्यांनी मला डोक्यावर घेतलं आहे। मी माझ्या कार्यक्रमातून सोएंगे एक दिन तेरी गोद में मर के, हमदम भी अगर कर लेंगे तेरा दम भर के, हमने तो नमाजें भी पढ़ी है अक्सर गंगा तेरे पानी से वजू करके अशा शायरीतून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत असतो। हीच खरी भारताची ओळख असल्याचं हाजी मजीद शोला म्हणाले। यावेळी त्यांच्या समवेत सुफी संतांचे दर्दी कादरभाई दोसानी, रशीदभाई आर्णी, सुलेमान फारुकी, यासिनी नागानी, फारुक इसानी आदींची उपस्थिती होती। माहूर ग्राम वासियांतर्फे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, मनोज कीर्तने, फिरोज दोसानी, प्राध्यापक भगवान जोगदंड, अत्री नंदन शिंदे यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला। मुझे यही समझ में नहीं आता, मैं चाहूँगा कि हमारी जो गवर्नमेंट बैठी है, मेरी अपील है वो गवर्नमेंट से कि आप हमारे सूफी संगीत की तरफ थोड़ा सा ध्यान देकर हमारी हौसला अफजाई करेंगे आप, क्योंकि सोएंगे तेरी गोद में एक दिन मर के, सोएंगे तेरी गोद में एक दिन मर के, हम दम भी अगर लेंगे तेरा दम भर के, हमने तो नमाजें भी पढ़ी है अक्सर गंगा तेरे पानी से वजू कर करके, पानी से वजू कर करके। यही है सूफी संगीत का सही एक भाईचारे का संदेश जो मैंने पूरे हिंदुस्तान को दिया है। यहाँ से अपने ये जो शहर है माहूर से मैंने इस जगह से दिया है, और माहूर ऐतिहासिक पैलेस माना जाता है और बड़े यहाँ पर लोग दूर दूर से आते हैं। हमारे उपाध्यक्ष जी जिन्होंने आकर मेरा सत्कार किया, आदरणीय उपाध्यक्ष जी का मैं धन्यवाद देता हूँ और शुक्रिया अदा करता हूँ। अहले कमेटी जो माहूर की है उनका भी मैं शुक्रिया अदा करता हूं जिन्होंने मुझे बुलाया था। संजय घोगरे, राजू दराडे, विदर्भ न्यूज, माहूर।